चला बघा बाबूजी कशी शेंडी बनली माग. हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. आता उठल्या तर बस सकाळचं वाजल्यान 9:30 वाजल्यान अंग धुवून झालेला, फक्त चहाच पियाचा बाकी आहे. त्याची पहिली तर काकड्या बघून येता आणि मग पुढं जायला निघता. जायचं आपल्याला खिडकालेश्वर महादेव मंदिरामध्ये, भटजींजवळ जायचा. बाबूची जन्मकुंडली काढायची. बरेच दिवस झालं, सॉरी बरेच नाही महिने झाले कळलं नाही ती. बरं आता काढून जिता सगळी दरबी आहे. मी आहो, आई आहे, किशोरी आहे, बाबू पण, चौघा जण चालले होता. आता आईल्या पहिले काकड्या बघू हटके नाही. आई बोलतो मी 2-3 करल्या. अरे ते मी माय डोळ्या बघता हटकं नाही. चला आईल्या आणि हे केवल आहे हे बघा खाली पारली. वर्षा काही तुटला हा इकडून, सॉरी इकडून तुटलो. या बारीकशी एक, बाकी बोलतो आई बोलतो मी करल्या. तरी मी बघायला आले काही बरं कुठं चुकून राहिली असन तर. एक पण काकरी नाही, एकच होती. बरं तिला तरी कणाला करू. आईनी बरं पहिले 3-4 कळलेले आहेत, त्याच बरं बस झाला ना. बघा मी किती चिकना दिसता, मस्त दारी केले. केस कपले ना, असं वाटलं काही डोक्यावरला काही ओझा कमी झाला असं वाटतंय. आवरा हलका हलका वाटतं. हे बा या काय असं चालतंय असं आहे की का काढू नको. ही काय लाईट आहे ना आपल्याकडं, मला कालाच्या पाहिजे. माझ्यासाठी कालाच्या नाही. चला या ठेवू आपण मस्त. चला जायला निघता. चल चल चला 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 चला. कबूतर उडतात. आपली जास्ती कबूतर नाही आहेत, 5-6 कबूतर आहेत. चला बघा बाबूजी कशी शेंडी बनली माग. चला आता हो हो करतो बस. यो हार गाडीनच होता चालू. अरे बाबा चप्पल नाही घेतली पायात का? चप्पल का घेतली ना? 2 दिवस गाडी बंद होती ना, म्हणून लक्ष नाही झाला गाडीवर. चला आता गाईज आपला काम झालेला. जसा गेलो तसा आपलं भटजी आपल्याला भेटला. लगेच 5 मिनिटामध्ये आपला काम झालेला. त्याही एक पूजा घालायला सांगले. बोलतो आता नाही, 8 तारखेनंतर पूजा घाला. मग पूजा घालायला इथंच यायचं आपल्याला बाबा. आणि या साईडला बघा मस्त ही खाते खाते मेंदू वडा, दाल वडा. चला आता लगेच जायला निघू. पोचलो घरा. जसा पोचल्यावर लगेच आपली सामाना टाकू. अरे असती लगेच बरं नीलमताईची इथे जाऊ. ती गाडी इकडे लावता, टेम्पो लावता बरोबर. मी उतारलो बस. चला बाबू, हे बाबू याला करा तू याला उघड ना. नाही उघड, ताकदच नाही तुला. तिला आवसा दरवाजा उघड. हे बघा चला या पोचलो घरा. घराला आले बरं. यो काम करायला घेतलेला सगळं बरं. काय बोलता ना केरी ना बोलता टेबल पेरू काही. अरे हो पेरू लय भारी भारी शपथ. थांब तर 2 माणसं लावल्या आपले इथं असतात. आपल्या रूम मध्ये आहेत. त्यांना दोघांना सगळे बाबा टाक. पण तिकडे जाऊन मला एकट्यालाच खाली करणार. वापस सिलेंडर आहे तो पण तिथं द्यायचा मला गावान. यो का आला वापस.
कुठं कुठं पाकिट मागरला. चला आता गाईच पोहोचलो निलमताईची तर पोहोचलेलो आहोत. तर आता गाडी आपली आतमध्ये आली. वर्ष येईन असा भरोसा नव्हता पण गाडी आपली आतमध्ये आलेली आहे. तर आता टेबल उतरून जिदा 2-3 दिवस झालं सगळ्यांना सुट्टी आहे. आता थोडी एंट्री मारू. ए पोरा बरं आहे का? कोण आहे काय बरं आहे का? काय बरं आहे का? काय झालं तुम्हाला? कुठला ताप आलता? तिला बोलता काय झालं? तिला टायफॉइड झालता. रोज साडेल होतं आर्मी. आता घरात कार्यक्रम म्हणून ती आर्मेट राहिला आहे. आता आर्मेट राहिली असते नाही का भाऊजी? भाऊजी आता सगळी साफसफाई करायची मागे लागली. साफसफाई म्हणजे तयारी करायची मागे लागल्या. उद्याची तयारी. गोलू काहीतरी कुठे गेलं? उद्याची सगळी तयारी चालू आहे. करा या टेबल उतरू पहिले. 200 रुपये नाही सॉरी गावातल्या गावात 300 रुपये भाडा आहे. गावाच्या बाहेर गेल्यावर 400-450 रुपये. 200 बस. चला लक्ष्मी आली पाहिली. चला हे बंडी बघतो काय ते ॲडून खोल ना. तिकडून खोल. चल ये इकडे बनले खोल ते ॲडून. तो सगळा घाणीचा पाणी आहे. काय करणार कारण की आमची गावाने गटारच नाही येत ना रे. गटार आहेत पण त्यांनी माती भरून ठेवली. दुसरा काही सांडपाणी निघाल दुसरा पर्यायच नाही गावामध्ये. फक्त अशा चाली बांधायच्या ना करायचा बस. भजन चालू कुठे नाही. भजन या साईडला चालू इकडे दत्ता मंदिराजवळ. आवाज आपल्याला रिफ्लेक्स होतोय समजला ना. असं वाटतं आपल्याला समोर भजन चालू आहे पण भजन आपले मागे चालू आहे. आवाज लांब फेकतो ना तो. आपला टेबल उतरून झालेला आहे. तर आता जायला निघता. जायचं आपल्याला कुठं जायचं रे? पोस्ट ऑफिस नाही जायचा म्हणजे टपाल कार्यालयामध्ये जायचं आपल्याला. याचा गुगल ॲड्सेस पिन ये नाही तिकडून पाठवले पण आपल्या इथं पोस्टाने ये का नाही त्यात समजा नाही. लय वेळेला मी प्रयत्न केला. आता बरं एक लास्ट चान्स. त्यानंतर बघू आता पुढं क होतं की नाही. लास्ट चान्स म्हणून मी काही करीत नाही. मग आता लास्ट चान्स फेल झाला मला नाही तर त्याचा यूट्यूब पण बंद होऊन. त्यामुळे मी विचार करून सगळी गोष्ट करता. सगळी गोष्टी झालेल्या. बँक अकाउंट प्रत्येक गोष्ट एकदम सक्सेसफुल झालेली आहे. तो बोलतो पिन असतं ना तर मेन पिनकोडवर येत असतं. आपला पिनकोड 421204 हे पिनकोडवर तो येत असतं. तर पिनकोड पण एकदम परफेक्ट सगळा टकलेला पण येत का नाही त्याच समजा नाही. पहिला असं ना कोण देत नसन तिला आमची गोष्ट राहिली. रक्कम माहीत दिला तर ठीक आहे. अचानक सगळा बदल तर आर काढ. चल आता याचा बघता मी माझ्याहून स्वतःहून करीत नाही. याचा येत नाही तर माझी चुकी नाही. मी सगळी प्रोसेसिंग केलेली आहे. तर त्या समोरच करून दाखवलेला सगळा बाबा अशाला असा तसा आहे. तर त्या समोरच मी सगळ्या गोष्टी करत असतो पण तो ये नाही. पोस्टाने ये नाही काय ये नाही त्याच समजा नाही. चल पुस्तक पाण्यासाठी थांबलेलो. बरं टेम्पो येऊन जाता. आता पाणीच डायरेक्ट गायब झाला. चला आरावर जाता. चला या पोहोचलोय बघा. यो नवीन कार्यालय आपला उभा राहिलेला आहे. अरे बंद झाला. अरे किती वाजलं? 12:15 वाजता बंद झाला बोलल्यावर. हे बघा टपाल कार्यालय निजे सन्माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे प्रयत्नातून झालेला आहे. चला बंद झालेला इलाज नाही बघला. तो आताच गेला ना आपल्या. असे कामाचे हे नसलो ना तसाच होतं. चले माऊली तलाव बघा आपल्याला. पहिले आपण टपाल कार्यालय इथं बंद. त्या आता माऊली तलावावर तो माऊली तलाव आवरा भारी आहे. भारी म्हणजे लयच भारी आहे. यानं कोणीच कचरा टाकीत नाही. आता दुसरे कुठं बघाल ना जाता येता कोण ना कोण अशा पिशव्या फेकून जात असतं. पण हे निलजे गावचं ग्रामस्थ यांचं नियम जाम भारी आहे. तर सगळ्यांना आवडणारे नियम आहेत. इथं नियम असं आहेत जो गावचा ग्रामस्थ आहे त्यांनीच येऊन इथं मासं पकडायचं. बाहेरचे म्हणजे समजा तुम्ही आता कोलेगावचा इथं मला एंट्री नाही. किंवा आमच्या गावचा तलाव म्हणून तुम्ही इथं या ना चुकीचा ते असं येऊन बोलतात. पण दमदाटी करीत नाही. प्रेमाने आपल्याला समजून सांगतात ना सगळी समजतात ना. सगळ्यांना इथल्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना माहीत आहेत तो गावचा तलाव आहे. इथं फक्त गावांचीच लोक येऊन मासं मरतात. तलाव पण जाम मोठा आहे. किती एकरमध्ये येते मला बी माहीत नाही. बराच मोठा तलाव आहे. इथं जरा भरणी केली जेणेकरून गणपती बाप्पा विसर्जन करायला थोडा खाली उतरता येईल असा. तेव्हा हे खोल आहे. बराच खोल आहे हो. तो दिसते यावं जाऊ नका. ये ना कमीत कमी 20 किलो 25 किलो 25 किलोपर्यंत मासा येऊन पकडलेला. का भुसा अडकता नाही. ज्याला कोणाला खायचं असतं तो येऊन इथं भुसा अडकतं मासं पकडतं आणि
खत असतात, नाही तर मग कोणाला देत असताना, कोण मित्रमंडळी असली त्यांना पकडून ते देत असतात. तलाव जाम मोठा. हे कमलाची फुलं आहेत की? कमलाची फुलं नाहीत बघा, स्वच्छ एकदम स्वच्छ तलावा. थोडी पण औषधी पण तुम्हाला घाण दिसणार नाही. ही कमलाची फुलं होती, कोणतरी नेली वाटतं काढून. आणि हे बघा इथं, अरे फली नाही ठेवली इथं. फली लावतात जेणेकरून आपला मासा बाहेर जावा नाही, त्यासाठी इथं फली लावलेली असतं. पण पाणी जास्ती आहे म्हणून ती फली कडलेली आहे. आता ओव्हरफ्लो होईल ना, पुरा भरण वारपारण. समोरच स्मशानभूमी आहे आणि त्याच्या मागे लगेच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तेव्हा इथं तुम्हाला मासे दिसत असतील, बारीक बारीक दिसतात का पाण्यात? हे बघा यार पटापट या ना, आता कुठं गायब झाले बघा, दिसतात. हे बघा इथून मार्ग थेट गावांच्या डायरेक्ट, गावाचे पाणी बाहेर. मासच दिसत नाही रे बंटी, मोठा मोठा मासा बघूया तिकडं. चल पुढं, तिकडं तर चल ना पुढं. हे बघा असा त्याही मार्ग दिलेला, जेणेकरून पाणी ओव्हरफ्लो झाला तर बाहेर निघाल. तर तो बघा एक बगला येऊन तिथं उभा, मग इच्छा मासा बाहेर निघला तर लगेच तो तिथं जाऊन त्याला धरीन, मग पुढे जाऊनच देणार नाही. बघा या, तो पोरांना खेळासाठी होता. आता सध्या काम चालू आहे इथं, त्याच्यामुळे सगळा बंद केलेला आहे. का झालं रे तुला? ये ना, माऊली तलाव. या माऊली तलाव बोलतात. बघा माऊलींचं नाव दिलेलं इथं, माऊली तलाव. हे बघा कमलाची फुलं आहेत, पण आतमध्ये जाऊ शकत नाही, खोल आहे त्याच्यामुळे जाऊ शकत नाही. बघा हे आपण दिसत नाही रे किती खोल आहे, हे दिसत नाही. बराच खोल आहे हो. इथं थोडा कमी असेल, पण आतमध्ये गेलं तर आज खोल आहे. बघा किती मोठा तलाव आहे, बराच मोठा, किती मोठा. हो फार लास्टपर्यंत आहे. आणि या साईडला मंदिर आहे. पाणी असते असते कमी होत बघा, पाणी असं बाहेर निघतं, असते दिसतंय का बाहेर निघतं. चला या पोचलो. आणि हे बघा हे ते 2 गाले आहेत, खुल्लाच आहे मस्त असं बरबाद. चला या. घरा गेलो. घरा आपली जागवार ठेवली. जागवार म्हणजे आपला टेम्पो घरात ठेवला तर लगेच इथं येईल पूजा ताईची. इथं बरं इजा काम बरं, तो काम बरं करून घेता. पुरे 1.5 महिन्यानंतर मी इथं येलेला हाव. 1.5 महिना लागला मला इथे यायला. गाल्याचं काम चालू व्हायपासून गाला बनवून रेडी झाला. आता भाडोत्री पण येईल 4-5 दिवसांत. आता आल्या ही बघा दरवाजाने मस्त बसलेली. काय ग लाईट का नाही? लाईट गेली. इन्व्हर्टर का त्याला? इन्व्हर्टर खराब झाली बनवता येत नाही. द्याव का चमाट द्याव कर तुझी? हा एकदम मजेत. क्या बात आहे माझी. तुम्ही बनवली जावाला औषध कुकर मध्ये जावा. बाबा तुम्ही किचन जरा सुधरवला. पण काम बरोबर एकदम चुकीचा केला. माझ्यासारख्या टॅलेंटेड माणसाला आणलं असतं ना, काम 1 नंबर करून दिला असता. मग तर काय असं काम केले काय चांगलं आहे. हो पैसा एवढाच काम वरती सामान ठेवायला लागा. ही घराची उंची आहे ना आपले चालीपेक्षा जाम उंच. फिरीज पण नाही पुढं. अरे हो हा मग म्हणून सांगतो टॅलेंट नाही हिच्यामध्ये. या साईडला बेडरूम आहे. ये बघा इकडे माझं कपडा गायब होता. मग घालून येतो ही घालत पोऱ्या घालत नाही का सगळं माझं गायब करतात. मलाच कपडा नाही घालायला इथं. कपाट अरे पण मला हे कपड्यांची सवय आहे बघा. असं मला साधं एकदम नरम सूद आहेत. मला हे असं हलकं एकदम नाही का वजन लागतं का म्हणे असा माझा. हे बघा सगळं उचलून हाणल्यान इकडे फ्रीज ठेवली. आणि इकडं दिवार आहे. लाईट गेली दिवाला. अरे त्याल खपला
हो लावता ना ते त्याला आण ना. अरे झोप पण चालली बघ तुमची. संपला त्या संपला ग. पेटवा दिवा पेटवा. नारळाला ठेवा तिथं. दाखवणार मला. चल पटापट. आता जायला निघता हिला घेतले. हिला सांगले तू गाडी जे तुझी बरं मी बरं पुढं जायचा लोडामध्ये. तिला बरं इको जेवून बरं मी घरा जाईन मग तू बरं तुझी गाडी घेऊन घरा ये. चला हिला फोटो काढा सांगला बाजूलाच फोटो वाला आहे. काय काय चाव्याला होता रे. पुढे जाते काय आले. हा मी वापस नाही येणार म्हणून मी आता कोल्यावल्या जाईन. हा मार की मार मार जोरात. कोणता नंबर टाकला. अरे हे नंबर चालत नाही गाडीला माहित नाही का तुला. मग हे नंबर नाही चालत आता महिना आहे तुझ्या फक्त. सप्टेंबर पासून सप्टेंबरच्या लास्ट तारखेपासून फाईन मारायला चालू कर देईन. 5-6 हजार रुपये फाईन नंबरची मुला. ये नंबर तुला बदली करायला लागतील वापस. ये नंबर नाही चालत. 300 रुपये ते 500-550 रुपयाला भेटतात. 1200 बोलला तुला प्रीमियर कॉलनीवर काढून देतात. चल 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 आता हा जाऊ. चल तिकडे जाऊ. चल 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 मार की. आता काही संध्याकाळचं वाजलं 5:30 वाजलं. तर आता झोपांशा उठल्या आणि दुसरा काहीच काम नाही आहे. दुपारची आलो कंटाळलेलो म्हणून काही व्हिडिओ करला नाही. जसा आलो तसा येऊन जेवून झोपलो. तर आता उठल्या. आता चालल्या बर्फाला. आपला जो मोठा टेम्पो तो रोशन भाऊन नेले कपड्यानं दुकानाच्या सामानासाठी तो जेलेला. मी चाललो बर्फाला. ताडपत्री घेतलेली सोबत. चला आतमध्ये चला आता जायला निघता. किंवा बघा इथला सगळा तोडलेला तसा कॉन्क्रीटीकरण केलं अख्खा साईडला सगळा पाण्या भरला. फुल पाणी याच्या वर्षात जात होता. यावरे कॉन्क्रीटचे वर्ष म्हणजे बघा त्याच्या आयडावरी आवरा पाणी इथं भरला जा. काम असा करा का वापस तोडून वापस बनवला पाहिजे असं काम करायला. फार लास्ट पर्यंत आहे जो आपला सोनारपाडा आहे तो बसल्या ट्रॅफिकमध्ये. सोनारपाडा इथे सगळा तोडला जाईल जेणेकरून पाणी पास व्हावा. पाणी निघायला जागा ठेवली नव्हती जाई. ते लावून लावून पाणी निघाल त्यासाठी सगळा तोडला नाही. पाणी चढला आणि इथं गटार हा तो गटार अख्खा तो गटार साफ नाही झाला म्हणून पाणी भरला. आणि याच्या खाली पूल गटार निघासाठी ज्या मोठी जागा. चला पोचलो. बरेच दिवसानंतर आल्या. बरोबर अजून काही उतरला नाही. त्याला सांगला उतरा मी हाव बरं इथे. पोचलो दुकानामध्ये ना सगळा बरोबर उतरून झालेला एकदम व्यवस्थित ढाकून झालेला. तर आजचा व्हिडिओ इथं संपवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.